दंडवत हो। आज आपण हे या ठिकाणी 21वं वर्ष या मंदिर वास्तूचा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करत आहोत। या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले या मंदिराचे व्यवस्थापकीय संचालक आदरणीय श्रद्धेय पूजनीय परमपूजनीय महंत श्री कृष्णराज बाबाजी वाईंदेशकर, ज्यांना आपण प्रकाश मुनिदादा म्हणून सर्वजण ओळखतो, परंतु आनंदाची बाब म्हणजे त्यांना सुद्धा यावर्षी महंती प्रतिष्ठा त्यांना प्रदान करण्यात आलेली आहे। आणि या मंदिराचं व्यवस्थापन बघणाऱ्या आदरणीय तपस्विनी श्री मनीषाताईजी ताईसुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे नुसतंच मंदिराचं व्यवस्थापन नाही तर या मंदिरामध्ये येणाऱ्या लोकांना प्रबोधन देखील ते करत असतात। तसेच या मंदिराचे संपूर्ण जे ट्रस्टी आहेत श्री कृष्ण चक्रधर सेवा मंडळ, हे जे काही ट्रस्ट आहे आणि या ट्रस्टमधले सगळेच अध्यक्ष आणि पूर्ण त्यांचा जो काही सदस्य असतील, सचिव असतील, उपाध्यक्ष असतील, सगळेजण आणि या मंदिराच्या या वास्तूमध्ये येऊन सेवादास्य करणारे, ज्ञानश्रवण करणारे तथा प्रत्येक कार्यामध्ये आवडीपूर्वक सहभाग घेणारे आपण सर्वजण आहात। या सोहळ्यासाठी उपस्थित आदरणीय सर्वच संत, महंत, तपस्विनी, वासनिक बंधू भगिनी आणि बालगोपाल, मुळात म्हणजे या मंदिराला 21 वर्ष पूर्ण होत आहेत। आपल्याला एक थोडंसं मागे जाता आलं पाहिजे। कुठल्याही वस्तू असेल किंवा कुठलाही पदार्थ असेल, तो निर्माण झालेला पदार्थ आपल्या डोळ्यासमोर येत असतो, परंतु त्या निर्मिती मागचा जो काही इतिहास आहे त्या इतिहासाकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे। आमचे स्वामी सांगतात की असं तुम्ही कण कण जे अन्न सांडता, आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी मगाशी अक्षता लावू दिल्या नाही। मी माझ्या निरूपणातनं हे प्रबोधन केले की अक्षता लावू नका। अक्षता लावल्याने तुम्हाला काही लवकर मोक्ष मिळेल असंही नाही, आणि नाही लावल्याने तुमच्या मोक्षामध्ये काहीतरी अंतर पडेल असंही नाही। अक्षता लावण्यामागे मी एक बघितलं की स्वामींची 2 वचनं आहेत। कण कण सांडू नका असंही स्वामी सांगतात, आणि एक कण सुद्धा कुणाला नेऊ देऊ नका, मुंगीला नेऊ देऊ नका। स्पष्ट वचन आहे का स्वामींचं? आता अजून काही वेगळं प्रमाण पाहिजे का आपल्याला? काही लोक म्हणतात नाही नाही परंपरेत आलेला आहे। परंपरा बाजूला ठेवा, आम्हाला परंपरेपेक्षा पण वचन जास्त महत्त्वाचं आहे। आता हे तुम्हाला कधी कळेल? अन्नकण एक सुद्धा वाया गेला नाही पाहिजे हे कधी कळेल? जेव्हा त्या अन्नाच्या निर्मितीच्या मागचा इतिहास तुम्हाला जेव्हा कळेल, त्यावेळेला ते एकही अन्नकण वाया जाऊ देऊ नये। जसं मी नेहमी सांगतो, आम्ही संवत्सरला होतो, जी दुपारी भाजी बनायची तीच भाजी आम्हाला संध्याकाळी यायची, तीच भाजी उद्या नाश्त्याला पण उदकाला पण तीच भाजी यायची, म्हणजे एक भाजी आम्ही 3 वेळा खायचो। आता आमच्या ताट्यामध्ये एका वेळेला 3 भाज्या असतात, पण त्यावेळेला एक भाजी 3 वेळा खायचो आम्ही। आणि एप्रिल किंवा मे महिना असेल तर कधी कधी ती भाजी विटायची, परंतु ती भाजी फेकल्या जायची नाही। तर विटलेल्या भाजीचे सुद्धा धपाटे बनवून ते यायचे, आणि ते सर्वजण मात्र आवडीपूर्वक सगळेजण ग्रहण करायचे। ते दिवस मी बघितलेले आहेत। मी आजचाही दिवस बघतो आहे, एका वेळेला एवढे पदार्थ, आणि मी तो दिवसही माझ्या आठवणीतला आहे। बाबा ते विटलेलं अन्न सुद्धा का टाकत नसतील? कारण की ज्या वेळेला पावसाळ्याच्या आधी भिक्षा मागतात मार्गामध्ये, तर त्या भिक्षेसाठी
जी काही आश्रमातली संत मंडळी आहेत ते त्या वस्तीवर जायचो आम्ही, आणि तिथून मग ते धान्य म्हणजे ते स्वतः बोलवायचे, वस्तीवरचे गावातले आसपासचे जे गाव ते लोक बोलवायचे की बाबा आमच्याकडे भिक्षेला पाठवा. मग कोरड्या धान्याची जी भिक्षा आहे ती भिक्षा घ्यायला मग साधू मंडळी जायचे, ते घेऊन यायचे. तर ते ज्यांनी ते अन्न पिकवलेलं आहे त्यामागे त्यांचे कष्ट आहेत किंवा त्यांची ती आवड आहे दातृत्वामागची, आणि ज्यांनी ते धान्य आणलेले ते साधू त्यांचे ते कष्ट आहेत ते आणण्यामागचं, इतके सर्व कष्ट त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत त्या एका धान्यामध्ये. असं जेवढं काही भिक्षेमध्ये जेवढं काही धान्य यायचं त्या प्रत्येक धान्याच्या दातृत्वापाठी आवड पण असायची, त्यामागची कष्ट पण आहेत, आणण्याचे कष्ट आहेत, ते निवडण्याचे कष्ट आहेत. मार्गात तुम्ही बघितला ना तर वयस्कर ज्या काही महिला वर्ग असतात त्यांच्याकडे तर धान्य निवडायला देतात. तुम्ही बघायचं धान्य निवडून झाल्यानंतर त्या वयस्कर महिला एक एक कण गोळा करत असतात. मला त्या एक एक कण गोळा करणाऱ्या त्या वयस्कर महिला सुद्धा आठवतात, आणि अक्षतेच्या रूपाने अनंत कण आपले वाया जातात हे सुद्धा मला दिसून येतं. आता आपल्याला त्या अन्नामागच्या निर्मितीचा दातृत्वामागचा जर का इतिहास बघता आला मग त्याचं आपल्याला महत्त्व कळेल. तोपर्यंत आपल्याला महत्त्व कळणार नाही. तुम्हाला जे मिळतं आहे त्या मिळण्यामागचा जो काही निर्मितीचा भाग आहे ना त्या निर्मितीच्या भागाचा तुम्ही विचार केला पाहिजे. आता हे प्रत्येक क्षेत्रामध्ये लागू होतं. तुम्हाला जे जे काही प्राप्त होतंय आता तुमच्या व्यवहारामधलं किंवा अध्यात्मामधलं दोन्ही गोष्टी आहेत. जसं मी उदाहरण देत असतो, कोणी विचारलं की आज देवपूजा आहे याल का तुम्ही, मंदिरामध्ये देवपूजा आहे, बघू आम्हाला वेळ नाही आहे, इकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे वगैरे वगैरे, आणि आपण ते टाळून देतो. काय टाळलं आपण? त्या माणसाचा निरोप नाही टाळला. हा निरोप आपल्याला देवाने पाठवलेला निरोप आहे. कुठलाही व्यक्ती तुमच्यापर्यंत तो निरोप पाठवत नसतो. आज जरी मी तुम्हाला हे प्रबोधन करतो आहे परंतु ते प्रबोधन फक्त माझ्या निमित्ताने होत आहे. आवाज माझा आहे, देह माझा आहे, पण या मागे पूर्ण जो मनोधर्म आहे तो केवळ आणि केवळ परमेश्वराचा आहे. परमेश्वराचा जर का मनोधर्म नसेल तर आपल्यापर्यंत हा निरोप कधीच पोहोचणार नाही. बघा कधी कधी लांबच्या लोकांपर्यंत निरोप पोहोचतो पण जवळच्या व्यक्तीपर्यंत इथे पोथी आहे का निरोपण आहे किंवा देवपूजा आहे हा निरोपच पोहोचत नाही. ते म्हणतात आम्हाला कोणी सांगितलंच नाही. ते म्हणतात आम्ही तर मेसेज पाठवलेला होता, आज आम्ही मोबाईलच बघितला नाही. नेमका आजच नाही बघितला का? कारण की त्या मागे परमेश्वराचा मनोधर्म जो असला पाहिजे तुमच्यापर्यंत तो निरोप पोहोचण्याचा, तो जर का आपण जोडलेला नसेल तर आपल्यापर्यंत तो निरोप येणार नाही. म्हणजे आत्ता जर का आपण या ठिकाणी देवपूजेला आलो, देवपूजा वंदन केली, प्रसाद वंदन आपण या ठिकाणी केलं आणि निरोपण ऐकलं, सोबत तुम्ही इथे आलेल्या प्रत्येक वासनिकांना दंडवत केला, तुम्ही या गोष्टींना क्षुल्लक समजू नका बरं का. तुम्ही रस्त्याने जाताना तुम्हाला एक जरी वासनिक भेटले, उपदेशी बरं का, साधू तर मी बोलत नाही आहे, नुसते उपदेशी भेटले आणि त्यांना तुम्ही दंडवत केला तर त्याचंही मूल्य तुम्ही जाणा की आपल्या या व्यवहार कार्यामध्ये आध्यात्मिक जो काही विधी आहे, दंडवत विधी आहे, उपदेशांची भेट आहे, हे होण्यामागे सुद्धा काहीतरी आपण जोडलेलं आहे. नाहीतर असे सुद्धा लोक मी बघितलेले आहेत की जे मला माहिती आहेत उपदेशी आहेत आणि ते माझ्या बाजून निघून जातात पण ते दंडवत करत नाही, दंडवत म्हणत नाही. पण मी मात्र मनातल्या मनात त्यांना दंडवत म्हणतो. मी एखाद्या वाहनाने जातोय आणि कुठेतरी लांब साधू दिसले, आपण थांबू शकत नाहीये त्यावेळेला, पण मी तिथून दंडवत करतो कारण की त्यांची भेट आपल्या डोळ्यांना होणं यामागे सुद्धा परमेश्वराचा काहीतरी मनोधर्म असल्याशिवाय तो योग येत नाही. म्हणून या मागचा म्हणजे महानुभाव पंथामध्ये दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत, एक प्रतिकारणता आणि एक प्रसव. दोषांविषयी जो चालतो त्याला म्हणतात प्रसव, त्याला प्रतिकारणता म्हणत नाही.
आणि गुणाविषयी जे चाल चालते त्याला म्हणतात प्रतिकारंता, त्याला प्रसव म्हणत नाहीत. दोन्हीचा अर्थ जरी जवळपास सारखा असला तरी या ठिकाणी तो स्वतंत्र स्वतंत्र शब्द या ठिकाणी दोन्हीसाठी उपयोगामध्ये आणलेले आहेत. पापासाठी प्रसव आणि चांगल्या गुणासाठी जी आहे ती प्रतिकारंता. ही प्रतिकारंता इथून सुरू होत नाही, ही प्रतिकारंता कुठून तरी मागून ती चालत येते. आणि मग ज्या ज्या वेळेला आपल्याला वासनिकांची, साधूंची, संत महंतांची भेटी होते, स्थानवंदन होतं, देवपूजा वंदन होतं, ज्ञान श्रवण होतं, त्या त्या वेळेला ती योग्यता थोडी 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 वाढत असते. जसा एखादा व्यक्ती आहे, त्याच्याकडे संपत्ती, त्याची जतन केलेली संपत्ती आहे, पण तो ज्या दिवशी कामाला जाईल तर काय होईल, त्याच्या संपत्तीत वाढ होते की नाही. जे रोजचं तुम्हाला जे काही तुम्ही नोकरीला जाता, रोज तुम्ही गेल्यानंतर थोडं 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 त्याच्यामध्ये वाढ वृद्धी होत असते. एका दिवशी तुम्ही नाही गेलात तर त्या दिवशीचं द्रव्य आपल्या याच्यामध्ये जमा होत नाही, म्हणजे ते आपण लगेच द्रव्याचा हिशोब करत असतो. तसं आपल्याला प्रतिकारंतेचा सुद्धा हिशोब करता आला पाहिजे. आणि म्हणून ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, प्रसव असेल, जसं मी एक अजून उदाहरण देत असतो की आपण आता या सोहळ्यामध्ये उपस्थित झालो. कशासाठी उपस्थित झालो? गुणासाठीच उपस्थित झालो. परंतु गुणच घडेल का आपल्याकडनं? गुणासोबत दोषही घडणार. स्वामींनी सांगितलं, विधीकरिता विधी स्फुरे, विधीकरिता अविधी परिहरे आणि विधीकरिता अविधी संचरे. म्हणजे हे वचन सांगायला देव विसरले नाही. ही पण एक बाब देवाने सांगून ठेवली. म्हणजे आपल्याला दोन वचनं महत्वाची आहेत. विधी करताना विधी घडतोय आणि अविधीचा परिहार होतोय, याच आनंदात आपण राहायचं नाही, तर आपल्याला इथेही लक्ष द्यावं लागेल की विधी करताना अविधी घडू नये, याकडे सुद्धा आपलं लक्ष असलं पाहिजे. म्हणजे आत्ता जर का आपण इथे उपस्थित झालो आणि चुकून आपला पाय लागलेला आहे, बरं का, आपण कोणाला लात मारली नाही, पाय मारला नाही, काहीच केलं नाही, पण चुकून लागलंय, होतं की नाही? असं होत राहा. किंवा आपण एखादं वाक्य किंवा शब्द असं काही बोललो की जेणेकरून समोरचा व्यक्ती दुखावला गेला. तुमचा काहीच हेतू नाही आहे, तुमचा हेतू शुद्ध आहे, पण समोरचा व्यक्ती दुखावला गेलेला आहे. म्हणजे आपल्याला बोलताना सुद्धा किती प्रिय वक्त्या होवावे हे सांगावं लागलं देवाला. कारण की आपण एखादी चांगली गोष्ट सुद्धा चांगल्याच पद्धतीने आपल्याला सांगता आली पाहिजे, कोणीच कुठे दुखवता कामा नये. आता तुमचा दुखवण्याचा हेतू नाही, तुमचा लात मारण्याचा हेतू नाही, परंतु पाय मात्र आपला लागला. आपली काय पद्धत आहे, जर का पाय लागला तर आपण काय करतो? दंडवत करत असतो. साधू असतील तो 2 दंडवत घालतो. माझं म्हणणं आहे की वासनिक जरी असले तरी त्यांना सुद्धा दंडवत घातले पाहिजे. आता इथपर्यंत आपलं काय झालं? प्रसव मोडला, दंडवत केला, विषय संपला. परंतु तसं नाही, तुम्हाला काय करावं लागेल? परत मागे जावं लागेल तुम्हाला. ज्यांनी हे मंदिर 21 वर्षा पहिलेची उभारणी केलेली आहे, ही मोकळी जागा बघितलेली आहे, पहिली वीट लावताना ज्यांनी बघितलेली आहे आणि आता कळसापर्यंत पूर्ण मंदिर जे बघतायत, त्यांना 21 वर्ष आधीचंही मंदिर आठवणार आहे आणि 21 वर्षांनंतरचं आत्ताचं सांप्रत मंदिर सुद्धा आठवणार आहे. जाणकार व्यक्तीचं हे लक्षण आहे. तसं या बाबतीमध्ये सुद्धा, प्रसवाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला सांप्रत आज आपली चुकून लात लागली हे सुद्धा बघायचं आहे. आणि कुठलीही क्रिया महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानात सांगितलेलं आहे, कुठलीही क्रिया मनसा, वाचा आणि कर्तव्याच्या 3 टप्प्यामध्ये चालत असते. कुठली क्रिया एकदम शारीरिक घडत नसते, ती कधीतरी मनात आलेली असते, ती कधीतरी वाचेने आपण बोलतो आणि मग ती घडत असते, त्याच्याशिवाय ती तशी घडत नाही. मग आज आपली जी लात लागली ती चुकून लागली जरी असली तरी मी माझ्या मनामध्ये कुठेच यांना लात लागावी, मारावी असा कुठेच उल्लेख केलेला नसताना देखील माझी चुकून का लात लागली, चुकून का होईना, असा विचार जाणकार व्यक्ती करतात. अजून मागे जातात, देवाला प्रार्थना करतात की गतजन्मी
कुठल्या तरी सृष्टीमध्ये म्हणा किंवा कुठल्या तरी जन्मामध्ये म्हणा किंवा कुठल्या तरी क्षणाला म्हणा, माझ्या मनामध्ये कुठेतरी असा उल्लेख झालेला आहे, मानसिक वाचिक झालेला आहे माझं, आणि म्हणून आज ती लाट लागलेली आहे. आज त्याचं जर का मुळापासून तुम्ही त्याचा प्रसव मोडला नाही, इथल्या इथे नाही. जसं मामाजी आम्हाला सांगायचे, हरळ असते ना, म्हणजे अंगणामध्ये ते गवत असतं बघा, एकदम दाट गवत असतं, आणि ते अंगणामध्ये आवर्जून लावल्या जातं. नंतर त्याचा त्रास व्हायला लागतो, मग ते त्याची छाटणी होत राहते, परंतु ते परत परत येत राहतं. परंतु तुम्ही जर का काय केलं, पूर्ण जमीन ती खोदून काढली, सगळी माती दुसरीकडे नेऊन टाकली, नवीन माती आणून टाकली तिथे. मामाजींनी सांगितलं की त्या गवताची एक कांडी जरी त्या जमिनीमध्ये चुकून राहिली तर परत सगळं अंगण जे आहे तो एक गवत पूर्ण काबीज करतं, पूर्ण अंगणामध्ये ते गवत परत उगवू शकतं. तसंच आहे की प्रसवाच्या बाबतीमध्ये असंच घडत असतं की एक जरी प्रसव आपला राहिला तर तो काय केला पाहिजे, आपण मुळासकट कुठलाही दोष घडला तर त्याचं मुळापासून तिथे जाऊन विचार केला पाहिजे, आणि कुठे काय घडलं असावं याचा अंदाज आपल्याला ब्रह्मविद्या शास्त्राच्या माध्यमातून लागत असतो बरं का. ब्रह्मविद्या ज्ञान ज्यांना झालं किंवा जे त्याचं अध्ययन करतायत त्यांना गत भविष्य वर्तमान तिन्ही काळ कळतात. त्याच्यासाठी वेगळं ज्योतिषशास्त्र शिकायची गरज नाही, ब्रह्मविद्या शास्त्र शिका. स्वामींनी सांगितलेले वचन, त्या वचनाचे अर्थ, त्या संदर्भातले प्रकरण वचनाच्या त्या लीळा, आणि त्याचं अजून जे जे काही विश्लेषण टीकाकारांनी केलेलं आहे सगळं अवगत करा. तुम्हाला गत भविष्य वर्तमान स्वतःचं कळायला लागेल. आपल्याला कळतं पण आपल्याला दुसऱ्याचं गत भविष्य वर्तमान कळायला लागतं बरं का. आपल्याला जो चष्मा असतो ना, तो चष्मा आपण कशाच्या उपयोगी लावतो, दुसऱ्यांचे दोष बघण्यामध्ये उपयोगी लावतो. ब्रह्मविद्या ज्ञान हे स्वतःसाठी म्हणून अवगत करा, स्वतःमध्ये बदल करण्यासाठी त्याचं अध्ययन करा, त्याचं चिंतन करा आणि त्याचं आचरण करा. ते ब्रह्मविद्या शास्त्र तुम्हाला सांगेल की तुम्ही गतकाळामध्ये काय केलेलं आहे, आम्हाला लगेच अंदाज लागतो. कुणीतरी मला म्हणालं की आमचं अनुसरणच घडत नाही, अनेक वेळा त्यांनी सांगितलं मला. मग त्यांनी त्यांच्या घरच्यांची जी काही अडचण आहे ती सांगितली की त्या घरच्यांमुळे माझं अनुसरण घडत नाही आहे. मग मी त्यांना एकदा म्हटलं की तुमच्या अनुसरणात तुमचे घरचे अडचणदायक ठरतायत की तुम्ही स्वतःच अडचण आहात. ते म्हणजे म्हटलं हा अडथळा तुमच्या घरच्यांकडनं आहे की तुम्ही हा अडथळा स्वतः जोडलेला आहे. आता ते सुद्धा थोडे अभ्यासक होते, त्यांनी या गोष्टीचा विचार केला आणि मग ते म्हणाले की हो, हा अडथळा मी जोडलेला आहे. म्हटलं याच्यात घरच्यांचा कुठलाही दोष नाही. आपल्या विधी कार्यासाठी अडथळे येत असतील तर घरच्यांना अजिबात दोष देऊ नका. हे अडथळे तुम्ही स्वतः, मी स्वतः जोडलेले आहेत. अनेकांच्या विधीमध्ये मी स्वतः अडथळा ठरलो म्हणून तो अडथळा आज माझ्यासमोर येतो. हे अडथळे कुणी दुसऱ्यांनी जोडलेले नाही आहेत. म्हणून त्या प्रसवामागच्या, त्या अविधी मागचा जो काही पूर्व इतिहास आहे तिथपर्यंत तुम्हाला जर का पोहोचता आलं तर मुळासकट तुमचा तो दोष नासू शकतो, तो क्षाळन होऊ शकतो, आणि तो पूर्ण जर का दोष नासला तर तो दोष परत उभा पुढे ठाकणार नाही. म्हणजे आपल्याला थोडंसं प्रत्येक गोष्टीच्या मागचं सिंहावलोकन करता आलं पाहिजे. आम्ही या महानुभाव पंथामध्ये आलो, कसं काय आलेलो आहे, कुठून सुरुवात झाली असेल. तुम्ही म्हटले आम्ही उपदेशी कुटुंबात जन्मलो, आमच्या बाजूला उपदेशी राहत होते, आमच्या बाजूला मंदिर होतं. इथून सुरुवात नाही झालेली, ही सुरुवात खूप मागून कधीतरी झालेली आहे. आणि मग तिकडची बोटी बोटी ती योग्यता आहे ती जोडत 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 मग निश्चित झालं की आता यांचं नाव उपदेश यादीमध्ये आलं पाहिजे, यांचं नाव वासनिक यादीत आलं पाहिजे, यांचं नाव संन्यास यादीत आलं पाहिजे, अनुसरल्याच्या यादीत आलं पाहिजे, भक्ताच्या यादीत आलं पाहिजे. हे जसं जसं आपण ती पूर्व योग्यता आहे ती वाढवत वाढवत येऊ तसं तसं आपला जो काही
अनुसरणाचा भाग आहे, तिथपर्यंत आपण पोहोचणार आहोत. मला एक मधल्या काळामध्ये एक श्लोक वाचण्यात आला. तो श्लोक होता की 3 गोष्टी ज्या आहेत त्या 3 गोष्टी तुम्हाला देवाच्या हेतूशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. देवाच्या मनोधर्माशिवाय तुम्हाला ते प्राप्त होऊ शकत नाही. सांगितलेलं आहे मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि महापुरुष संश्रय. पहिलं काय आहे? मनुष्यत्व. म्हणजे मनुष्य देह. मनुष्य देह आपल्याला भरपूर मिळतात बरं का. आपण युक्त मनुष्याने युक्त मनुष्याला भोजन घातलं की त्याला मनुष्य देहाचा लेप मिळतो. असे भरपूर मनुष्य देह आहेत आपल्याला. आम्हाला तो मनुष्य देह नाही पाहिजे. आम्हाला मनुष्य देह कुठलं पाहिजे? जे ईश्वराला अपेक्षित असलेलं मनुष्य देह. आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे मनुष्याबद्दल की मनुष्य मात्र होऊनी असावे. आपलं मनुष्य देह आहे, परंतु ते कसं असलं पाहिजे? मनुष्य मात्र त्याला करता आलं पाहिजे. मनुष्य मात्र म्हणजे काय आणि मनुष्य म्हणतात कशाला? त्याचं विश्लेषण दिलेलं आहे. मनुष्य म्हणजे वय, रूप, गुण, उपगुण, कुशलता असेल, जाणीव, शहाणीव, जे जे काही चांगलं चांगलं आहे ते ज्यांच्याकडे आहे त्याला मनुष्य असं म्हटलं जातं. सर्व गुण संपन्न. आता हे सर्व गुण असणं हे चांगलंच आहे, परंतु आपण हे मनुष्य देह प्राप्त झालं, आपल्याला हे सर्व गुणच प्राप्त झालेत, परंतु त्याचा योग्य ठिकाणी उपयोग जो आहे तो मात्र आपला होऊन राहिलेला नाही. जे लोक म्हणतात की आमची वचनं पाठ होत नाहीत, आमची स्मरणशक्ती कमी आहे, त्यांना मागचं भरपूर काही आठवत असतं बरं का. कोण कोण आपल्याला काय काय कधी कधी कसं बोललेलं आहे ते म्हणतात मी कधीच विसरणार नाही. ते 10 वर्षा पहिले मला असं असं तो बोललेलं आहे. म्हणजे स्मरणशक्ती त्यांची चांगली आहे. त्यांना सगळे नातलग पाठ असतात बरं का त्यांचे. आम्ही काही काही घरी गेल्यानंतर मला सांगतात लोक हे आमचे आमके, हे तमके तमके. मी त्यांना नंतर सांगतो हे माझं काही पाठ राहणार नाही बरं का. तुमची जशी वचनं पाठ होत नाही तशी माझी ती नाती पाठ होत नसतात. म्हणजे आपल्याला ती नाती सुद्धा पाठांतर असतात. मला खरंच विशेषतः वाटते की किती तुम्हाला लक्षात राहतं. वचन सोडलं तर सर्व काही आपल्या लक्षात राहतं. म्हणजे आपली स्मरणशक्ती चांगली आहे, फक्त ती स्मरणशक्ती आपण चुकीच्या डाटा सेव्ह करण्यामध्ये ती उपयोगामध्ये आणत आहोत. आपल्याकडे मोबाईल आहे, त्याच्याकडे खूप स्पेस आहे त्याच्यामध्ये, परंतु त्याच्यामध्ये काय सेव आहे आपल्याकडे? प्रवचन सेव आहेत, निरूपण सेव आहेत, काही आपल्या महानुभाव पंथाच्या ग्रंथांचे PDF आहेत का त्याच्यामध्ये? नाही. त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत अशा जे मनोरंजनात्मक आहेत, आपला वेळ घालवणाऱ्या आहेत, वेळ उपयोगी लावणाऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण संग्रहित ठेवल्या पाहिजेत. म्हणजे आपण खूप चुकीच्या पद्धतीने त्या माध्यमांचा, आपल्या बुद्धीचा, आपल्या बळाचा उपयोग जो आहे तो चुकीच्या पद्धतीने चुकीच्या ठिकाणी करत आहोत. आणि म्हणून ही जेवढं काही असेल, जीवी सामुग्री असली तरी ती ईश्वराच्या उपयोगी न्या आणि त्या बाबतीमध्ये स्वतःला अलिप्त ठेवा की हे कोणी केलं. कोणी केलं हे करणारी व्यक्ती एकच असते. एखादं मंडळ आहे, मंडळामध्ये एकच व्यक्ती असतो ज्या सगळ्या त्याला कल्पना सुचत असतात की अशा पद्धतीने करू, हे अशा पद्धतीने करू, इथे फुलांची रांगोळी काढू, हे ठरवणारा एकच व्यक्ती असतो. आता कोणी विचारलं हे कोणी केलं की तो म्हणतो मी केलं. परंतु आपल्याला स्वतःला आच्छादित ठेवता आलं पाहिजे. त्यांनी म्हटलं पाहिजे की हे आम्ही सर्वांनी मिळून केलं, हे सर्वांना सुचलं, सर्वांनी एकेकाने आम्हाला मदत केली, सूचना केली आणि हे सर्व घडत गेलं. म्हणजे आपल्याला काय करता आलं पाहिजे? स्वतःला आच्छादून ठेवता आलं पाहिजे. आपण मनुष्यांच्या समोर जरी आच्छादलो तरी परमेश्वरासमोर आपण उघड आहोत. देव सर्व बघत आहेत आणि आपण केलेलं कार्य मनुष्यांनी जरी नाही बघितलं तरी ते देवाने बघितलं पाहिजे, देवापर्यंत ते कार्य पोहोचलं पाहिजे. अशा प्रकारचा हेतू आपण ठेवून ते कुठलंही कार्य आपल्याला करता आलं पाहिजे. अशा प्रकारचं मनुष्यत्व देवाला अपेक्षित आहे.
पुढचं येतं मुमुक्षुत्व, म्हणजे मोक्षाची इच्छा असणं. मी आता मगाशी दादांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर 1000पेक्षा जास्त निरूपणं माझी आहेत सध्या. आता इतक्या वर्षापासून म्हणजे गेली 12 वर्षापासून मी हा पूर्ण जो काही संकल्प केलेला आहे आणि त्यासाठी मी माझा पूर्ण वेळ देतो आहे. आता इतक्या दिवसातनं मला आता हे कळायला लागलं. आता मी थोडंसं खोल 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 जातोय. जसं ते स्वामींनी सांगितलं ना की जर का अलीकडेच असेल तर शंख शिंपले मिळतील, नंतर थोडं पुढे गेलं तर अजून काय मिळेल. कुठल्या दृष्टांतात सांगितलं? खड्या खोट्याच्या. कुठला दृष्टांत आहे तो? हिरेखानियाचा. बघा पुढे गेलं की माणिक मोती भेटतील, मग अनर्गरत्न भेटतील. कुठला? समुद्राचा दृष्टांत आहे बरं का तो. त्या समुद्राच्या दृष्टांतामध्ये जे काही सांगितलेलं आहे, स्वामींच्या प्रत्येक निरूपणाचं चिंतन करा. अलीकडे काय झालं ना की तुम्ही ऐकता भरपूर, मार्गामध्ये जर का तुम्ही गेलात तर तिथे पोथी फक्त एकच टाइम असते, एकच वेळ पोथी असते. कुठल्याही मार्गामध्ये जा, एक वेळ पोथी आणि त्याचं चिंतन दिवसभर असतं. आपली दिवसभर पोथी चालते, चिंतन कधी चालतं? मग जे तुम्ही अभ्यासलं त्याचं चिंतन झालं पाहिजे की नाही? जे आपण खाल्लं त्याचं पचन झालं पाहिजे की नाही? दिवसभर खात राहिलं तर पचन होणार कधी ते? तसं अभ्यासाचं पण आहे. तुम्ही आज जो अभ्यास घेतला त्याचं दिवसभर चिंतन करा आणि मग उद्या दुसरा अभ्यास घ्या. अशा पद्धतीने आपलं अध्ययन चाललं पाहिजे. आता मला हे सांगा की आपण जे अध्ययन करतो आहोत, ऐकतो आहोत, ग्रस्त मंडळी, वास्तिक मंडळी भरपूर ऐकतात. ही खूप चांगली गोष्ट आहे, वाईट गोष्ट नाही. तुम्हाला भरपूर माहिती झाली, ही पण चांगली गोष्ट, वाईट गोष्ट नाही. परंतु त्याचा पुढचा जो टप्पा आहे तो टप्पा आपल्या बाबतीमध्ये घडत नाहीये. जसं तुम्ही एखादा महिलावर्ग पदार्थ बनवता ना, तुम्ही पाक बनवता. पाक जे बनवता तुम्ही, तर प्रत्येक पदार्थाचा पाक थोडा वेगवेगळा असतो ना. लाडू बनवायचे असेल तर तो पाक किती तारांचा असला पाहिजे माहिती आहे का? आहे ना, ते गणित आहे ना. असं काही 1 तारी झाला पाहिजे. जर का तो 2 तारी झाला तर मग त्याचे लाडवाचे 2 तुकडे व्हायला मुश्किल होऊन जाईल. म्हणजे आपल्याला त्याचे परिणाम कळाले पाहिजे, त्याचं जे काही पुढचा टप्पा आहे तो कळायला पाहिजे. म्हणजे कुठलाही पदार्थ बनवताना जेवढं लक्षपूर्वक आपण त्याचं चिंतन करत असतो, त्या पद्धतीचं आपल्या अध्ययनाचं सुद्धा चिंतन आपण केलं पाहिजे. की आपण एका विशिष्ट टप्प्यापर्यंत जात असतो. जसं आपल्याला एखादं ओहळ आहे, मला ती लीळ आठवते. स्वामी पलीकडे निघून गेले आणि अलीकडे कोण राहिलं? मग सारंग पंडित अलीकडेच राहिले. त्यांना उडी मारू वाटत होती, पण त्यांना ते तिथपर्यंत ते येत होते, परंतु पुढे उडी मारता येत नव्हती. त्यांना वाटत होतं की आपली उडी तिथ पलीकडे जाणारच नाही. आपली परिस्थिती तीच आहे. आपलं अध्ययन चांगलं चालू आहे, व्यवस्थित चालू, पण अध्ययनाचा पुढचा टप्पा जो आहे, आपण वार्षिक परीक्षा देतो आहोत, त्याच्यामध्ये पास सुद्धा होतो आहोत, परंतु पुढच्या इयत्तेत जायला काही आपण तयार नाही. त्याची मानसिकता सुद्धा आपली तयार आपण करत नाही आहोत. म्हणजे अध्ययनाचा पुढचा टप्पा काय आहे? मुमुक्षुत्व. म्हणजे तुम्हाला मोक्षाची इच्छा निर्माण होते का? होते का? मी सुद्धा मंदिरामध्ये असतो उल्हासनगरला. आजपर्यंत उल्हासनगरच्या मंदिरामध्ये कुणीही मला मोक्ष मिळावा म्हणून कुणी खेट्या केलेल्या नाहीत. मोक्ष मिळावा म्हणून कुणीही विडा ठेवलेला नाहीये बरं का. आत्तापर्यंत मोक्ष मिळावा म्हणून कुणी पारायण अजूनपर्यंत केलेलं नाही. मी माझ्या वयाच्या म्हणजे मी पहिलीला असल्यापासूनचा हा प्रवास सगळा बघतो आहे. आणि योगायोगाने माझ्याही दीक्षेला आता 2024 मध्ये माझ्याही दीक्षेला 21 वर्ष पूर्ण झाली बरं का. आणि त्याच्यामुळे मला जेव्हा या सोहळ्यासाठी बोलवलं, मला एक आनंद एक वेगळा झाला की
म्हणजे या मंदिर वास्तूला सुद्धा 21 वर्ष पूर्ण होत आहेत. आपल्या सुद्धा एका कार्याला, मी त्याला अनुसरण नाही म्हणत, मी संन्यासच म्हणतो. ईश्वराला अपेक्षित असलेल्या विधीमध्ये मी अजून आहे की नाही मला माहिती नाही आहे, परंतु तिथे पोहोचण्याचा माझा प्रयत्न आहे. मानसिक वाचिक माझा प्रयत्न आहे. शारीरिक एखाद्या वेळेस तो प्रयत्न दिसत नसेल, परंतु मानसिक दृष्ट्या वाचिक दृष्ट्या मी त्याचं जतन करत असतो, मी त्याची काळजी घेत असतो. हा प्रवास मी तुम्हाला सांगत असताना हा तुम्हाला मी सांगत नाही आहे, हे मी मला सांगतो आहे की मी जे अध्ययन करतो त्याचा पुढचा टप्पा काय आहे याचं चिंतन मी केलं पाहिजे. आज आम्हाला बघायला मिळतं स्वामींच्या वचनामध्ये की प्रिय वक्त्या होवावे. आपण हे वचन पाळतो आहोत का? तुम्ही वचन कशासाठी अध्ययन करता? एकदम सोपं आहे. वचन कशासाठी आपण पाठांतर करतो? वचनाचे अर्थ का पाठांतर करताय तुम्ही? ते कुठेतरी बघा, तुम्हाला प्रिय वक्त्या होता येतंय का? व्यवस्थित बोलता येतंय का? तुम्हाला समोरच्याला न दुखवता बोलता येतं का? आपल्या शब्दांमध्ये जर का ओलावा असेल, आवड असेल, तसाच आपल्या बोलण्यामध्ये आवाजामध्ये पण पाहिजे बरं का. आवाज सुद्धा आपल्याला तसाच असला पाहिजे, प्रिय असला पाहिजे, गोड असला पाहिजे आवाज. आणि त्या आवाजातले शब्द सुद्धा गोड असले पाहिजेत. शब्द सुद्धा गोड असले पाहिजेत आणि शब्द जसे उच्चारतो तो आवाज सुद्धा गोड असला पाहिजे, तर त्या वचनाचं तुम्ही आचरण करत आहात. आपण अनुसरणापर्यंत का नाही पोहोचत, त्याचं उत्तर आपल्याला याच्यातनं शोधायचं आहे. मुमुक्षुत्वम म्हणजे मोक्षाची इच्छा आपल्या मनामध्ये जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत आपण अनुसरणाकडे येणार नाही, हे लक्षात घ्या. काहीतरी घडण्यासाठी त्याच्या आधी काहीतरी घडणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय पुढचा टप्पा घडत नाही. प्रत्येक गोष्टीचं तसं आहे की जर तुम्हाला आता पापड बनवायचे आहे तर त्याचं पीठ आधी तुम्हाला तयार करावंच लागेल. पापड सरळ खाता येत नाही, ते पीठ जे तयार केलं ते काय करावं लागेल, ते लाटून थापून तुम्हाला उन्हामध्ये वाळवावं लागेल. म्हणजे तो टप्पा तुम्हाला आधी करावाच लागेल, त्याच्याशिवाय ते पापड तळता येणार नाहीत तुम्हाला. असे सगळे टप्पे आहेत त्याचे. तसं तुम्हाला जे जे वचन तुम्ही पालन करण्याचा जो भाग आहे, म्हणजे तुम्ही चिंतन तर करत आहात पण त्याचं पालन होत नाही. म्हणून एखाद्या ठिकाणी आता निरूपण जे असतं, मी निरूपणाला अनेक ठिकाणी जातो, तर ते लोकांचं कसं असतं की पोथी संपली 5व्या किंवा 10व्या दिवशी पोथीची समारोप असतो. मग आदल्या दिवशी लोकांचं बाबा ते प्रायश्चित्त किती वाजता होणार? मी विचारतो प्रायश्चित्त कशासाठी करायचं आहे? खूप ठिकाणी मी प्रायश्चित्त करवत नाही. का नाही करत? कारण की मी हे बघतो की तुम्ही प्रायश्चित्त करून टाकाल आणि उद्या किंवा संध्याकाळी परत तुम्ही देवापुढे काय बोलणार आहात की मी आजपासून खोटं बोलणार नाही, आणि उद्यापासून लगेच खोटं बोलतो. मी कोणाचं मन दुखवणार नाही, मनही दुखवताय. किडा मुंगी हिंसा करणार नाही, ती पण आपली होऊनच राहिलेली आहे. मी रोज स्मरण करेल, ते काही आपण करत नाही. म्हणजे प्रायश्चित्त हे काय झालं, आता आपलं एक सवयीचा भाग झालेला आहे. एखादा सोहळा झाला 8 दिवसाचा 10 दिवसा की शेवटी प्रायश्चित्त करायचं आणि मग परत जायचे ते वैसे. तसं असता कामा नये. प्रायश्चित्त करा. महानुभाव पंथामध्ये रोज प्रायश्चित्त करावं असंच देवाने आम्हाला कुठेतरी सूचित केलेलं आहे. प्रत्येक दोषाचं प्रायश्चित्त झालंच पाहिजे. प्रायश्चित्त करू नका असं म्हणत नाही, परंतु ज्या प्रायश्चित्ताचे शब्द तुम्ही बोललेले आहात त्या प्रायश्चित्ताला तुम्ही जागलं सुद्धा पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे की आपण काय बोललेलो आहोत, काय कबूल केलेलं आहे देवाकडे, काय काय आचरण्याचं आपण निश्चित केलेलं आहे, देवापुढे काय सांगितलेलं आहे, या प्रत्येक गोष्टीची आठवण तुम्हाला झाली पाहिजे. मी माझं एक उदाहरण तुम्हाला देईन. मी निरूपणामध्ये सांगितलं की आपण हे बसायला चटया टाकतो ना, चटया तुम्ही आता पुढच्या वेळेस हा प्रयोग करून बघा की चटई टाकली आपण की ती कशी नीट करतो आपण? पायानेच नीट केल्या जाते. तुम्ही स्वतःचंही निरीक्षण करा आणि दुसऱ्यांचंही करा.
एकदा चटई टाकली की ती पायानेच आपण नीट करत असतो. मी निरूपणात सांगितलं की कधीही चटई टाकली बसायला की ती पायाने नीट नाही करायची, ती खाली वाका, ती हाताने नीट करा. पायाने जर का नीट केली तर त्या चटईवर बसणाऱ्या सगळ्याच लोकांना आपण जणू काही पाय लावतो आहोत असा त्याचा अर्थ आहे बरं का. साधूंच्या पट्टीला पाय लावता का तुम्ही? ती कशी टाकतो? हातानेच टाकतो ना आपण, वाकून वगैरे व्यवस्थित. वासनिकांसाठी पण जी चटई टाकता ती चटईला सुद्धा पाय लावू नका, हे मी निरूपणात सांगितलं. आता कधी कधी अशी म्हणजे हे असतं, योग असतो की मंदिरामध्ये काही निरूपण वगैरे असेल तर मी सुद्धा चटई टाकतो बरं का. बैठक व्यवस्था मी स्वतः करत असतो. आता मी जेव्हा चटई टाकली की मला सुद्धा वाटतं बरं का की पायाने नीट करू, कारण की वाकायचा कंटाळा कधी कधी आलेला असतो. परंतु मला निरूपणातले शब्द आठवतात की नाही, आपण लोकांना काय सांगितलं की चटईला पाय लावायचा नाही. मग मी स्वतः सुद्धा ग्रस्तांसाठी जरी चटई टाकत असलं तरी ते मी स्वतः पायाने नीट करत नाही, मी हातानेच ते नीट करत असतो. म्हणजे आपण जे शब्द वाचलेले आहेत, जे बोललेले आहेत, जे ऐकलेले आहेत, त्याचं चिंतन आपल्या मनामध्ये सतत असलं पाहिजे. ते बंद पडता कामा नये. त्या अर्थीने आपण जिवंत असलो पाहिजे. आणि म्हणून तुम्ही कुठलंही वचन घ्या, ते प्रत्येक वचन तुम्हाला मोक्षाला नेण्यासाठी एक विशिष्ट कार्य करत असतं. मग आचाराचं पहिलं वचन घ्या, दुसरं घ्या, तिसरं घ्या, चौथं घ्या, कुठलंही वचन घ्या, ते तुम्हाला काय करत असतं. आता कर्मभूमीच्या देवता होती परी परमेश्वर नव्हती, हे वचन काय करतंय? त्या देवतेंच्या भजना पूजनात अडकू नका, कारण की ते देवता आहे, त्या परमेश्वर नाही आहेत. म्हणजे ह्या वचनाने काय केलं? आम्हाला सांगितलं की इथे अडकू नका, पुढे चला, मोक्ष पुढे आहे. असं करत करत चैतन्य मायेपर्यंतची वचनं आहेत आणि मग शेवटचं वचन येतं चैतन्या पर परमेश्वर. हे शाब्दिक वाचन झालं, पाठांतर झालं, अर्थविश्लेषण झालं आपलं. परंतु त्या प्रत्येक वचनामागे जी स्वामींची वचन निरूपण करण्याची जी काही भूमिका आहे, जो हेतू आहे, तो हाच आहे की तुम्ही पुढे पुढे मोक्षापर्यंत गेले पाहिजेत. प्रत्येक वचन आमच्यासाठी ते सहाय्यभूत आहे. आणि म्हणून एक जरी वचन तुम्ही पाळायला लागलात, घरच्या घरी कपडे बदलायचे नाहीत आत्ताच, अनुसरायचं नाही. खूप लोक तुमच्या मागे लागतात. आमच्या ओळखीतले एक होते, ते रिटायर झाले. सगळ्या लोकांनी कधी कधी अनुसरताय, कधी अनुसरताय. कोण विचारत होतं? जे घरीच आहेत तेच लोक त्यांना सारखं सारखं त्रास देत होते, कधी अनुसरता, कधी अनुसरता. माझं म्हणणं असतं की कुणालाही उपदेशाला खूप काही तुम्ही फोर्स करू नका. उपदेश देणं काही महत्त्वाचं नाही, त्याला उपदेशाला मानसिकदृष्ट्या तयार करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. एखाद्याला दीक्षा देणं हे काही महत्त्वाचं नाही, किंवा दीक्षा घेणं हे काही महत्त्वाचं नाही. ती दीक्षा जी आहे, ते अनुसरण जे आहे, ते आपल्यामध्ये स्वतः आधी तयार करून घ्या. आणि मग ते जे काही तुम्ही कार्य करणार आहात पुढे, मुमुक्षत्वंच म्हणजे मोक्षाची इच्छा तेव्हा जागृत होईल जेव्हा तुम्हाला त्या संदर्भातलं महत्त्व कळेल. अनुसरण का घ्यावं, अनुसरण घ्यावं हे नाही कळलं पाहिजे आपल्याला. अनुसरण का घ्यावं हे कळलं ना की तुम्ही मग घरी थांबणार नाहीत, तुम्ही प्रपंचामध्ये जास्त रमणार नाही. किंवा एखाद्या व्यक्तीचं काही अडीअडचणी आहेत की जेणेकरून त्याला संसारातच थांबावं लागते, थांबणार तो संसारातच, परंतु त्याचं कार्य मात्र वासनिक दशेतलं असणार आहे. म्हणून आमच्या महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानामध्ये उपदेशी आणि वासनिक हे दोन टप्पे आम्हाला बघायला मिळतात. चतुर्विध साधन हे थोडं आपण 4 साधन यातल्या 2च साधनाबद्दल विचार करूया, उपदेशी आणि वासनिक. आम्हाला वासनिक दशेत एकदा पोहोचता आलं की तुम्हाला कुणीही सांगायची गरज नाही की तुम्ही अनुसरा. तुमच्याकडे अनुसरण कार्य तुमचं सुरू होऊन जातं आपोआप. आणि एकदा अनुसरण कार्य तुमच्यामध्ये सुरू झालं की तुम्हाला मोक्षाची
जी काही ओढ आहे ती आपोआपच तुमच्यामध्ये निर्माण होणार. ती निर्माण कुणाच्या थ्रू होणार नाहीये, तुमच्यामध्ये आपोआप ती क्रिया निर्माण होईल. ते मुद्रा करतात नाहीत का, ते म्हणतात की जर का असे बोटं जोडली तर काय होतं, आपल्या शरीरातली जी उष्णता आहे ती कार्यरूप होते. म्हणजे शरीरामध्ये सगळंच काय आहे ते अकार्यरूप असेल तर ते कार्यरूप करण्याची विविध पद्धती आहेत. तशा पद्धतीने आपण बैठक केली, तशा त्या मुद्रा हे केल्या की ते कार्य काय होतं, प्रगट होतं आपल्यामध्येच. तसं अनुसरण आपल्यामध्ये आहे, आपल्याकडे आहे, ते नाही अशातला भाग नाही. योग्यता आपल्याकडे आहे, अधिकार पण आपल्याकडे आहे. सगळ्यांकडे योग्यता आहे, सगळ्यांकडे अधिकार आहे. फक्त ज्याचा त्याचा अधिकार कसा आहे, सुप्त अवस्थेमध्ये आहे, तो तुम्हालाच पुढे आणायचा आहे. आणि त्याच्यासाठी तो मुमुक्षत्वमचा हा भाव तुमच्यामध्ये सर्वप्रथम निर्माण झाला पाहिजे. नुसतं मनुष्य असून चालणार नाही, तुम्हाला मुमुक्षत्व हा भाव सुद्धा मनामध्ये तयार करावा लागेल. नुसता उपदेश घेऊन चालणार नाही. आपल्याला उपदेश घेऊन किती वर्ष झालेले आहेत, खूप खूप वर्ष झालेले आहेत. परंतु पंथाच्या तत्वज्ञानाच्या दृष्टीने आपली प्रगती काय आहे. जसं मी 2003 मध्ये माझं अनुसरण झालं भालोदला, तेव्हापासून तर आजपर्यंत माझं प्रत्येक अनुसरण दिनाच्या दिवशी मी विचार करतो की मागच्या वेळेपेक्षा आजची माझी प्रगती काय आहे, माझं चिंतन काय आहे, माझ्यात बदल काय आहे, हे मी स्वतःचं चिंतन करत असतो. आता तुम्ही हे मंदिराचं 21वं वर्ष आहे, तुम्ही काहीतरी बदल बघताय की नाही, याच्यामध्ये काहीतरी प्रगती बघत आहात की नाही, की या मंदिराच्या माध्यमातून किती लोक धर्माला लागले, किती लोक या ठिकाणी उपस्थित झाले, उपस्थित होतात, किती वेळा देवपूजेचं आयोजन झालं, किती वेळा निरूपण झालेलं आहे, किती लोकांनी या सेवेमध्ये सहभाग घेतला. हे काय आहे, मंदिराच्या प्रगतीचं हे आलेख आहे. आणि तो आपण प्रत्येक वर्षी तपासत असतो. पुढच्या वर्षी तुम्ही म्हणाल 25वं वर्ष असेल, मग आपण थोडंसं काय करू, रंगरंगोटी करूया, थोडंसं असं करू तसं करूया, म्हणजे अजून काहीतरी प्रगती करूया. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण प्रगती बघतो. नोकरीच्या बाबतीमध्ये तुम्ही बघता ना की एवढे वर्ष झाले तर आता माझी पगारवाढ झाली पाहिजे, त्याच्यामध्ये आपण प्रगती बघत असतो. तशाच पद्धतीने आपण उपदेश घेतलेला आहे. आता उपदेश घेतल्यानंतर आत्तापर्यंत माझी प्रगती काय झालेली आहे, स्वामींची किती वचनं आपण पाळतो, एवढंच फक्त चिंतन करा. तुम्हाला खूप काही अभ्यास करायची गरज नाही. मी माझ्या निरूपणातनं स्पष्ट सांगतो, वास्तविक वर्गाने प्रपंचातल्या लोकांनी खूप काही ज्ञानाच्या मागे लागू नका. आचरणयुक्त जे ज्ञान आहे त्याच्या मागे मात्र निश्चित लागा. जे तुम्हाला पालन करायचं आहे, घरच्या घरी तुम्हाला पालन करता येतंय, त्या वचनाचं तुम्ही अवलोकन करा, चिंतन करा. त्या वचनाचं धर्मचर्चा तुम्ही घडवून आणा. आणि त्या माध्यमातनं आपल्याला आता काय करता येईल, आपल्याला वास्तविक व्हायचं आहे म्हणून काय करता येईल, कुठली वचनं पूरक आहेत त्या मागे लागा. आणि त्या दृष्टीने आता तुम्हाला काही घेणं आहे का, देवता किती आहेत, त्यांचा परिवार किती आहे, त्यांचा वर्ण किती आहे, काही आवश्यक आहे का, हे संहार कसा होतो, संसरण कसं होतं, काही आवश्यक आहे का तुम्हाला, आहे की नाही. संहार कसा होतो हे तुम्ही जाणून घेतलं, याच्यामुळे काय होणार, आता पुढे आचरणामध्ये काय बदल होणार आहे तुमचा, काहीच होणार नाही. देवतेंच्या विद्या किती आहे ती कितीतरी माहिती पडलं, पाठांतर केलं, पैकीच्या पैकी मार्ग मिळवले, तुमच्या मोक्ष मार्गामध्ये याचा काय रोल आहे तुम्हाला कळलं. अन्य व्यावृत्तीमध्ये सगळं कळालं. आता बस परमेश्वर एके परमेश्वर. जेव्हा स्वामींना विचारलं की कवणाचे ज्ञान मोचक, तर काय सांगितलं स्वामींनी, काय म्हटले, परमेश्वराचे ज्ञान मोचक. इतकं स्पष्ट आहे. आम्ही खूप वेळा काय होतं ना, अभ्यास करणं चांगलंच आहे, परंतु नुसतंच अभ्यासात गुंतून राहणं अजिबात चांगलं नाही. आमचे स्वामी म्हणतात की बाबा तुम्ही तर काय अन्य वार्ताच करत होते, धर्मवार्ता सुरूच नव्हती तुमची. आता दुसऱ्या दिवशी काय होतं की स्वामी उंच मठामध्ये जातात, आतमध्ये जातात. आता तिथे काय सुरू आहे, धर्मवार्ता सुरू आहे, पण स्वामी आल्याकडे कोणाचंच लक्ष नाही.
आमच्या आत्ताच्या सांप्रत धर्मवार्तेचं लक्षण तेच आहे की आमची धर्मवार्ता भरपूर होते, ज्ञान श्रवण भरपूर होतं, परंतु परमेश्वर आपल्या हृदयात आले की नाही आले याचं कुठेच कोणाचं कुठे लक्ष नाही. स्वतःच्याच हृदयामध्ये स्वतःला आपल्याला डोकावता येत नाहीये. माझं म्हणणं आहे की तुम्ही जेही अध्ययन करता की प्रापंचिक लोकांचा भरपूर वेळ हा प्रपंचामध्ये जातो आणि नंतरचा दुसरा टप्पा त्यांचा अभ्यासामध्ये जातो. आता तिसऱ्या टप्प्यात जे चिंतन झालं पाहिजे ते चिंतनात वेळ नसतो, देता येत नाही आणि आचरणामध्ये अजिबात वेळ देता येत नसतो. लक्षात घ्या. देता येतोय का? तुम्ही असं कधी काही केलंय का की आचाराचे हे 5 वचनं आपल्याला या महिनाभरामध्ये पालन करायचे आहेत? आपण नवरात्रीचं करतो ना, जसं की 9 दिवस स्मरण करायचंय, 9 दिवस बाहेरचं खायचं नाही, आणायचं नाही, तसं तुम्ही 1 महिना असे 5 किंवा 10 वचनं असे निवडा की महिनाभरात हे वचनाचं पालन मला करायचं आहे. पालन करायला सुरुवात करा. पाठांतर करून नुसतं काही होणार नाही. नुसतंच पैकीच्या पैकी, आता ते परीक्षा पण असतात त्याच्या पैकीच्या पैकी मार्क मिळतात, काही फायदा नाही याचा. तुम्ही जोपर्यंत ते कागदावरच उतरवण्यामध्ये मर्यादित आहात तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही. जे तुम्ही कागदावर उतरवता आहात ते तुमच्या मनामध्ये, आचरणामध्ये सुद्धा थोडंसं उतरवून बघा, तर त्या परीक्षेचा लाभ होईल. परीक्षा देताय हे काही वाईट नाही, चांगलंच आहे, परंतु ते इथे पण उतरलं पाहिजे. आणि तिसरा टप्पा येतो की महापुरुष संश्रय. मनुष्यत्व मिळालं पण मुमुक्षत्व आपल्यामध्ये नाहीये, तर ते मनुष्यत्व काहीच उपयोगाचं नाहीये. आता मनुष्य देह पण आहे आणि मुमुक्षत्व पण आलेलं आहे, म्हणजे मोक्षाची इच्छा पण निर्माण झाली. परंतु जर का महापुरुष संश्रय म्हणजे जे काही विद्वान किंवा आचरणयुक्त जे कोणी साधक आहेत, नुसतेच अधिकरण नाही, याच्यामध्ये वासनिक सुद्धा येतात, असेही वासनिक आहेत जे सकाळी 3 ते 6 या कालावधीमध्ये स्मरण करतात, सेवादास्य करतात, प्रायश्चित्त करतात, डोळ्यामध्ये त्यांच्या पाणी येतं प्रायश्चित्त करताना, असे सुद्धा वासनिक आहेत. या वासनिकांचा संपर्क झाला पाहिजे. महापुरुष संश्रय अशा लोकांचा योग येतोय का? आपण मंदिरात स्मरणाला येतो, नाही येत अशातला भाग नाही, पण आपल्या बाजूला बसणारा जो व्यक्ती तो अन्य वार्ता करणाराच येतो, आहे ना. तुम्ही कधी पण आता कार्यक्रमाला येऊन बसलात, तुमच्या बाजूला जे येतात ते म्हणतात की हे अमके नाही आले का, तमके नाही आले का, तुम्ही कधी आलात, हेच विषय चालतात. म्हणजे आपली मंदिरात येऊन सुद्धा आपली अन्य वार्ता सुरू आहे. म्हणजे धर्मवार्ता झाली पाहिजे ना. हे ठिकाण कसलं आहे? या मंदिराचं आपण 21वं वर्ष साजरा करत असताना या मंदिराचं पावित्र्य आपण काय ठेवतो याकडे लक्ष आहे का आपलं? आपण चप्पल आतमध्ये आणतो का? आणतो चप्पल आतमध्ये? आणता की नाही? आणता की नाही? म्हणजे तेवढंच लक्ष ठेवतो आपण की फक्त चप्पल आतमध्ये नाही आणायची, बाकी सगळं तर आतमध्ये आणतोच की नाही. राग, द्वेष सगळंच काही आणतोय. माझ्या जागेवर कसं काय बसले हे आज, असं पण मनामध्ये येतं की नाही. म्हणजे इतर सगळ्या वाईट गोष्टी आपण मंदिरात आणतोय, मग फक्त चप्पलच बाहेर ठेवतोय. चप्पलेला आपण इतका हीन दर्जा देतोय, पण आपल्या मनामध्ये जे जे काय आहे ते सगळं घेऊन येतं. यामुळे मंदिराचं पावित्र्य आपण ठेवतोय का? नुसतंच आपल्या भागात मंदिर असणं काही महत्त्वाचं नाही. नुसतंच आपण रोज आठवड्याला मंदिरात येतो हे काही महत्त्वाचं नाही. उटी उपाराला येतो हे काही महत्त्वाचं नाही. निरूपणाला येतो हे काही महत्त्वाचं नाही. नुसती उपस्थिती काहीच महत्त्वाची नाही. याला फक्त नुसती उपस्थिती म्हणतात. तुम्हाला त्या मंदिराचं पावित्र्य राखता आलं पाहिजे आणि त्या मंदिरात येऊन तुम्हाला स्वतःला पवित्र होता आलं पाहिजे, तर त्या ठिकाणी येऊन आपला उपयोग होणार आहे. मंदिराच्या प्रांगणामध्ये आल्यानंतर आपल्याला सर्व बाबी ज्या आहेत आम्हाला सूचना द्याव्या लागतात की मोबाईल सायलेंट ठेवा. ही सूचना द्यायचं काम पडलं नाही पाहिजे. मी जेव्हाही निरूपणाला मी बसतो, मी माझा मोबाईल, तुम्ही आता डायल करून बघा, माझा मोबाईल कधी स्विच ऑफ असतो. लोक मला विचारतात तुम्हाला फोन कधी करायचा, तुम्ही निरूपणात असता. म्हणजे माझा मोबाईल जर का स्विच ऑफ लागला समजायचं मी निरूपणामध्ये आहे.
म्हणजे ती काळजी मी घेतो की निरोपणाचं पावित्र्य जे आहे ते भंग पावता कामा नये, याची काळजी मी स्वतः घेतली पाहिजे. आणि म्हणून इथे महापुरुष संश्रय, मंदिरात आल्यानंतर अन्यवार्ता करायची नाही. अन्यवार्ता कोणी करत असेल तर त्यांना विनम्रपणे सांगता आलं पाहिजे बरं का, ओरडून सांगायचं नाही. विनम्रपणे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आपण जे धर्मवार्ता करणारे जे काही वासनिक आहेत त्यांच्या संपर्कात आपण राहिलं पाहिजे. स्मरण करणारे जे वासनिक आहेत त्यांच्या संपर्कात राहता आलं पाहिजे. ती संख्या आपली वाढली पाहिजे. आपल्याला ज्ञान दातृत्व करणाऱ्या साधू संतांच्या, महंतांच्या संपर्कात जाता आलं पाहिजे. खूप वेळा असं होतं की तुम्ही अन्नदानासाठी मार्गात जाता आणि आपण किती वाजता पोहोचतो? पंगत जर का 12 वाजता 12:30 वाजता आहे, तुम्ही किती वाजता पोहोचता? आसपासची सगळी स्थानं करून 11 वाजता तुम्ही आश्रमामध्ये पोहोचता. मग 2 वाजेपर्यंत तुम्ही मार्गामध्ये राहता, तुमची पंगत होते, विधी होतं, दंडवत विधी सगळं काय होतं, आणि तुम्ही 2 वाजता आश्रमातनं निघता. आणि पोथी किती वाजता असते आश्रमात? 2:30 वाजता बेल होते आणि 3 वाजता पोथी सुरू होते. आपण कशासाठी जातो आणि काय सोडून आपण आश्रमातनं बाहेर पडतो? काय आपण आश्रमात गेल्यानंतर काय केलं पाहिजे? आश्रमात गेल्यानंतर आपण नुसतंच भोजन केलं पाहिजे का? जर का कोणी सांगितलं 2:30ला पोथी आहे, तर एखादं स्थान कमी झालं तर? पण ज्यांनी ती यात्रा काढलेली असते त्याच्या मागे ताण असतो बरं का. त्याला मग सगळे म्हणतात तुम्ही यादीमध्ये एवढे स्थानं दिले, मग तिथे पोथी ऐकायची काय गरज होती? 2 स्थानं आपली जास्त झाली असती. किती स्थानं केली आहेत तुम्ही आतापर्यंत आणि किती वेळा स्थानं केलेली आहेत? जोपर्यंत तुम्ही ज्ञानाला महत्त्व देत नाही तोपर्यंत तुमच्या कुठल्याही विधीला महत्त्व प्राप्त नाही होत. कारण की आमच्या स्वामींनी सांगितलं की ज्ञाने विन वैराग्य जे तुम्ही करता ते ज्ञानाशिवाय करू नका. ज्ञानाशिवाय भक्तीसुद्धा करू नका आणि ज्ञानाशिवाय ज्ञानही काढू नका. प्रत्येक गोष्टीला ज्ञान हे साह्यभूत आहे. आणि म्हणून आपल्याला काय करता आलं पाहिजे? ज्ञानाकडे आपल्याला लक्ष देता आलं पाहिजे. आणि जे जे ज्ञान मला आत्ता आचरायला मिळणार आहे, जसं तुम्हाला भूक लागली खूप, मग ते म्हणतात की बाबा मग बनवावं लागेल, मग बनवून चपाती वगैरे, तुम्ही काय म्हणता? नाही, आत्ता काय आहे, तयार काय आहे ते द्या, पटकन शिळं पाकं असले तरी द्या. म्हणजे आत्ता आपल्याला आचरणाला काय काय उपयुक्त आहे ते वचन आधी निवडा. तुम्हाला हे निवड करता आली पाहिजे. तुम्ही म्हणाले की स्वदेश संबंध त्याज्य, स्वग्राम संबंध, हे वचन आम्हाला आता पाळता येणार नाही. आता तुम्ही ते वचन पाळून राहिलेत की नाही? आत्ता तुम्ही तुमचा स्वदेश त्यागून आलात की नाही? मंदिरामध्ये तुमचं गाव सोडून आलात ना? तुम्ही ज्या उपनगरामध्ये राहता, स्वग्राम म्हणजे तुम्ही तुमची कॉलनी सोडून आलेला आहात की नाही? संबंधीचा संबंध, तुमचे नातलग तुमचे जे आहेत तुम्ही त्यांना त्यागून आता इथे आलेले आहात की नाही? 1 तासासाठी 2 तासासाठी एक वचन तुम्हाला पाळता येत आहे ना? सुरू आहे ना पालन? 2 तासांनी तुम्ही परत घरी जाणार आहात, पण 2 तास तुम्हाला ते वचन पालन करता आलं. आता तुम्हाला काय करायची? ती क्षमता वाढवायची आहे. आम्हाला हळूहळू काय करायचं? ती क्षमता वाढवता आली पाहिजे. त्या वचनाचा कार्यकाल जो आहे तो वाढवता आला पाहिजे. आचरण काळ वाढवता आला पाहिजे. अशा पद्धतीने तुमच्या मनाच्या त्या विचारांमध्ये जर का परिवर्तन घडवायचं असेल तर तुम्हाला योग्य व्यक्तींच्या संपर्कात राहावं लागेल. व्यक्ती बदलले की विचार बदलतात बरं का. आमच्या महादाईसांचे विचार पक्के होते, परंतु दादोस त्यांना काय करत होते? ते म्हणाले की तुम्ही गुरुवांचं पाणी प्याल. ते म्हणाले की गुरुवांचं जरी पाणी असेल तरी ते चरणोदक होतं, पक्के आहेत. ते म्हणले ते जरी असलं तरी शेवटी पाणी तर ते तिकडच होतं ना. ते म्हणाले की मग देवाने का नाही मला वारलं? देव कशाला हे करतील? परमेश्वराला काय पडलं? जीव स्वर्गाला गेले काय, नरकाला गेले काय? पण महादाई म्हणतात नाही, असं थोडीच आहे. देवाला काहीतरी वाटतच असेल, परंतु त्यांनी सांगितलं असं असेल तर मग करो. ते पांडव हे जे होते यादव, ते एकमेकांशी झुंज मेले. कृष्ण महाराजांनी का नाही त्यांना वाचवलं? अर्थात त्याचं उत्तर आमच्या स्वामींनी दिलेलं आहे की स्वामींनी, कृष्ण महाराजांनी तर सर्वांना सूचित केलेलं आहे, सूचना दिलेल्या आहेत
परंतु कोणी देवाचं ऐकलं नाही, त्याच्यात देवाचा कुठलाही दोष नाही. आणि स्वामींनी हे पण सांगितलं की ते कोण म्हटलं की ते नरकाला गेले, म्हणजे हा एक टप्पा आहे. तर इथे विषय आपला मूळ मुद्द्याकडे येऊया आपण, की योग्य व्यक्तीचा संपर्क. महादाईसांच्या लक्षात आलं की दादोस कसे आहेत, संपर्कासाठी योग्य नाहीत. योग्य परमेश्वराचा संपर्क त्यांनी आणून दिला, परंतु त्यांचा संपर्क मात्र योग्य नाही. निमित्त मानी जे पण तेवढ्या पुरतच, धर्मयुक्तच निमित्ताचं निमित्त मानावं. निमित्त व्यक्तीने अधर्म सांगितलं तर ते मानू नये, हे स्वामींनी सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला हे कळालं पाहिजे की आपण कुणाच्या संपर्कात आहोत आणि कुणाचा संपर्क आपल्यासाठी चांगला आहे, ज्ञान वाढवणार आहे. ज्ञान तर वाढतच आहे, पण आचरण सुद्धा तुमचं वाढलं पाहिजे. आता इथून पुढे तुम्ही हे लक्ष द्या की तुमच्या आचरणामध्ये वाढ वृद्धी झाली पाहिजे, स्मरणात वाढ झालं पाहिजे. लोक म्हणतात आमचं स्मरण होतं, परंतु लीळा आठवल्या जात नाही, चतुर्विध स्मरण आपलं होत नाही. तर ते चतुर्विध स्मरण आपलं झालं पाहिजे. या दृष्टीने तुम्ही तुमचं जे काही आचरण आहे ते आचरणामध्ये तुम्ही ती प्रगती करा. आणि ह्या सर्वांसाठी, म्हणजे तुम्ही मनुष्य आहात, देवाला अपेक्षित तुम्हाला मनुष्य व्हायचं असेल तर तुम्हाला आधी मोक्षाची इच्छा मनामध्ये आली पाहिजे. आणि मोक्षाची इच्छा झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की माझ्या मोक्षाला साहाय्यभूत असणारे कोण कोण लोक आहेत. त्याच व्यक्तींच्या संपर्कात तुम्ही बरोबर जाल. मंदिरात आले तरी त्याच व्यक्तींच्या जवळ तुम्ही बसाल, धर्मचर्चा तुम्ही कराल, स्मरण तुम्ही कराल. आता ह्या सगळ्या गोष्टी कुठे आपल्याला प्राप्त होतात? तुम्ही जर का तुमच्या घरीच बसून राहिले असते आज, तर एवढे वासनिक तुम्हाला भेटले असते का? साधू भेटले असते का? देवपूजा, प्रसाद, वंदन तुम्हाला करायला भेटलं असतं का? म्हणजे ह्या सर्व गोष्टींसाठी कुठे यावं लागेल तुम्हाला? ज्या ठिकाणी धर्मकार्य चालतं त्या ठिकाणी तुम्हाला यावं लागेल. मुंबईभरामध्ये अनेकांच्या घरी सुद्धा सत्संग होतो, धर्मवार्ता होते, तिथे तुम्हाला उपस्थित जेवढं जमेल तेवढ्या वेळ जाता आलं पाहिजे. आणि आपल्या सर्वांच्या भाग्याने तर हे नवीन मुंबईमध्ये मंदिर आहे, पनवेलमध्ये मंदिर आहे, म्हणजे हे ठिकाण आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. निरूपणाच्या माध्यमातून मी अनेक ठिकाणी जातो, अनेक गावांना मंदिरं नाहीत, आश्रम नाही आहे. त्यांना असं आहे की जर का पोथी घ्यायची झाली तर कुठे घ्यायची, त्यांना विचार करावा लागतो. ते मला सांगतात बाबा ही एवढी जागा चालेल का, तेवढी जागा चालेल का, म्हणजे त्यांच्यासमोर प्रश्न आहे. पण ज्या ज्या ठिकाणी मंदिर आहे, मी माता खिडकीला पण निरूपणाला जात असतो. किती मोठं मंदिर आहे अमरावती माता खिडकीचं. त्या ठिकाणी निरूपण ठेवल्यानंतर जवळजवळ 250-300 लोक असतात रोज. त्यांना जागेची कुठलीच समस्या नाही. जर का लोक तेवढी ऐकणारी आहेत पण जागाच नसेल तर एवढी लोक बसणार कुठे? पण आपल्या भाग्याने मुंबईसारख्या ठिकाणी एवढी मोठी वास्तू, त्याची जागा आपल्याला उपलब्ध आहे. आणि मुळात अजून महत्त्वाचं म्हणजे इथलं व्यवस्थापन सुद्धा आहे. काही ठिकाणी तुम्ही गेलात सगळं उपलब्ध आहे, पण व्यवस्थापन नसेल तर तुम्ही करणार काय? इथे सर्वच बाबतीचं व्यवस्थापन आहे. आल्यानंतर तुमच्यासाठी सुविधा सुद्धा आहेत, तुमच्यासाठी इथे मार्गदर्शक पण आहेत, प्रबोधन करणारे सुद्धा आहेत. आणि सोबतच या सर्व गोष्टींचा उपयोग आपल्याला घेता आला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला वेळात वेळ काढून आपल्याला काय करता आलं पाहिजे? मंदिरात येण्यासाठी वेळ देता आला पाहिजे. मंदिरात काहीतरी उपक्रम जे तुमचे सुरूच आहेत. शनिवारची इथे पोथी असते रोज, तुम्हाला इथे उपस्थित होता आलं पाहिजे. उद्याची सुट्टी असते रविवारची, तर तुम्हाला संध्याकाळी वेळ काढता आला पाहिजे. ते बघताना बाजूला आहे की नाही, इथे लोक जमतात की नाही, आपलं तर यथार्थ आहे. मग आपण किती संख्येने जमलं पाहिजे, वेळ काढलाच पाहिजे, त्याच्याशिवाय चालणार नाही. आणि म्हणून आपल्याला आपल्या भाग्याने ही जी काही वास्तू या ठिकाणी आहे, या मंदिराचं वर्धापन दिन आहे. कोणाला असं थोडंसं वेगळं वाटेल की माणसांचे वाढदिवस आजपर्यंत केल्या जात होते, मंदिराचे पण वाढदिवस होत आहेत. माझं म्हणणं आहे की आपले वाढदिवस नाही झाले तरी चालतील, परंतु मंदिराचं वर्धापन दिन हा झालाच पाहिजे. मंदिराचं वर्धापन दिन म्हणजे काय?
नुसतं सेलिब्रेशन नाही बरं का. मंदिराचं वर्धापन दिन म्हणजे आलो, उपार दाखवला, जेवलो खावलो आणि गेलो, हे सेलिब्रेशन नाही. मंदिराचा वर्धापन दिन म्हणजे काय की मंदिराच्या त्या प्रांगणामध्ये आल्यानंतर या मंदिराचं जे काही वय पाहिल्यानंतर या मंदिराच्या तो किती धर्मकार्य झालेले आहेत त्याचं अवलोकन करणं, त्याचं चिंतन करणं, हे सुद्धा आपलं प्रोत्साहन वाढवणार आहे. म्हणून अशा या प्रबोधनात्मक वास्तूचं वर्धापन दिन जो आहे त्या निमित्ताने आपण एकत्र येऊन त्या बाबतीत काय केलं पाहिजे, धर्मचर्चा त्या निमित्ताने घडवून घेता आली पाहिजे आपल्याला. आणि म्हणून या ठिकाणी आजच्या या दिवशी आपण उपस्थित झालो आणि मला या मंडळाच्या या ट्रस्टच्या मार्फत मला त्या दिवशी फोन आला, पावडे साहेबांनीच फोन केलेला होता आणि त्यांनी सूचित केलं की असं असं सोहळा आहे आणि यावर्षी तुम्हाला आम्ही बोलवत आहोत. हा जो टप्पा होता थोडंसं माझं निरूपण होतं, पण काही कारणामुळे म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये उल्हासनगरला लहान मुलांचं शिबिर ठेवलेलं आहे, म्हणून हा कार्य जो कालावधी आहे मी घरीच होतो आणि त्या निमित्ताने इथे येण्याची संधी मिळाली. बहुतांशी माझं या भागामध्ये जास्त येणं होत नाही, परंतु अशाच काही निमित्ताने इथे येणं होतं, आपल्या भेटीगाठी होतात आणि या निमित्ताने धर्मचर्चा करण्याचा जो काही सोहळा आहे या ठिकाणी संपन्न करता येतो, त्याच्यामध्ये सहभागी होता येतं. निश्चितच आपल्या या नवीन मुंबई परिसरामध्ये अतिशय सुंदर ही जागा आहे. या जागेचा पुरेपूर आपण योग्य उपयोग घेतलेला आहे. मंदिर वास्तू असेल, अजूनसुद्धा याच्यामध्ये जे जे काही सुविधा आपण उपलब्ध केल्या आहेत, यामध्ये सगळ्यात नमूद करण्याची मी गोष्ट सांगेन की बहुतांशी वेळा मुंबईमध्ये उपचारासाठी जे काही आरोग्य कार्यासाठी जे जे काही रुग्ण येतात, पेशंट येतात, आपले साधू संत, त्यांची व्यवस्था राहण्याची इथे केल्या जात असते. केल्या जाते की नाही, सर्वांना माहिती आहे ना. आरोग्य सेवेच्या बाबतीमध्ये अन्नदान सेवेपेक्षा पण जास्त अग्रेसर राहा. इथे मुंबईमध्ये कोण कोण येतात त्यांच्या सेवेसाठी, त्यांच्या भोजन अन्नदानासाठी, म्हणून आपण निश्चित त्याच्यात सहभाग घेतला पाहिजे. आमच्या घाटकोपरच्या मंडळामध्ये सुद्धा आता अलीकडच्या काळामध्ये काही आम्ही रुग्णसेवेसाठी कोणी आलेले होते, त्यांना त्या ठिकाणी त्यांची सेवा त्या ठिकाणी घडली. आणि सोबतच आपल्या वडाळ्या आश्रमामध्ये सुद्धा अशा प्रकारे जे रुग्ण येतात पंथीय, त्यांची सेवा त्या ठिकाणी केल्या जात असते, त्यांच्या भोजनाची सेवा केल्या जात असते. तशीच सेवा आपल्या या मंदिरातनं सुद्धा आपल्याला करायला मिळत असते. आणि म्हणून अशा सर्व बाबींनी गुणसंपन्न असलेलं अष्टपैलू कार्य करणारं ही मंदिर वास्तू आणि या मंदिर वास्तूच्या माध्यमातून हे पूर्ण ट्रस्ट आहे. इथले व्यवस्थापक बाबाजी आहेत, ताई आहेत तपस्विनी, या सर्व मिळून आपण सर्व त्यांना सहकार्य करता, याबद्दल सुद्धा मी आपले धन्यवाद व्यक्त करतो. आणि मला आपण या ठिकाणी बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली याबद्दल आपल्या सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी